भिंगार सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्सवात संपन्न झाली आहे। पारंपरिक वाद्यासह घोडे उंट ठरले मिरवणुकीचे आकर्षण। विद्यार्थीनींचा मर्दानी खेळ पाहण्यासाठी मिरवणूकमध्ये मोठी गर्दी। भिंगार येथे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे चौक विजयनगर भवानी मंदिर पासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे। या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी भगवे झेंडे, छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या वेशभूषामधील लहान मुले देखील सहभागी झाले होते। मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह घोडे, उंट हेही आकर्षण ठरले। विद्यार्थिनींचा मर्दानी खेळ पाहण्यासाठी मिरवणुकीमध्ये प्रचंड गर्दी नागरिकांची झाली होती। तसेच मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले। तसेच या मिरवणुकीत मराठा समाजाचे आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष रथ या मिरवणुकीमध्ये काढण्यात आला। त्या रथामध्ये आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या त्याग व केलेल्या आंदोलनाचे छायाचित्रे दर्शविण्यात आले। वृंदावन लॉन येथे समाजातील नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, बाळकृष्ण काळे, सुनीता कर्डिले, अक्षय अध्यक्ष राजेश काळे, शामराव वागसकर, गणेश शिंदे, अरुण चव्हाण, पंकज चव्हाण, कैलास वागसकर, गणेश वागसकर, अरुण चव्हाण, मच्छिंद्र बेरड, संजय सपकाळ, हर्षद काळे, अंकुश शिंदे, गौरख चव्हाण, महेश चव्हाण, ईश्वर गपाट, दत्तात्रय, अंकुश शिंदे, गोरख चव्हाण, महेश चव्हाण, ईश्वर गपाट, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र गोखरे, राजेंद्र कडूस, नवनाथ कापसे, योगेश साळुंखे, गणेश काळे, राजू खडूस, श्रीकांत क्षीरसागर, विठ्ठल चव्हाण, करण पाटील, प्रणव वागसकर आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथमतः सर्वांना जय शिवराय। आज 19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव भिंगार शहरामध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे। सकाळी 10 वाजता संभाजी महाराज चौक विजय लाईन या ठिकाणून छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ शोभायात्रेस निघाला। या शोभायात्रेत लहान मुलांचा मर्दानी आखाडा, बँड पथक, रूट स्कूलचं लेझिम पथक, त्याच्यानंतर माता भगिनी, उंट, घोडे, बैलगाडी, तुतारी वाजवणारे, ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा त्या ठिकाणून निघाली। शोभायात्रा विजय लाईन चौक, त्यानंतर पंचशील, त्यानंतर भिंगार वेस, ब्राह्मण गल्ली, भिंगार मराठा पंचवाडा आणि त्याच्यानंतर खळेवाडी येथे त्याची सांगता करण्यात आली। सांगतेनंतर स्नेहभोजन आणि गुणगौरव सोहळा वृंदावन मंगल कार्यालय येथे झाला। या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्वांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। सर्व क्षेत्रातली कला, क्रीडा, साहित्य या सर्व क्षेत्रातली लोक या ठिकाणी उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात आपल्या माता भगिनींचा या ठिकाणी सहभाग होता। माता भगिनी शोभायात्रांमध्ये फुगड्या खेळल्यात, शिवाजी महाराजांचा जयघोष केला, छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी पोवाडे गायले आणि उत्साहात आणि खूप जल्लोषात भिंगारमध्ये ही शोभायात्रा पार पडली। या शोभायात्रेनिमित्त सर्व भिंगार व भिंगारमधील सर्व परिसरातील सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। सकल मराठा समाज भिंगार परिसराच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सव अत्यंत आनंदात व थाटामाटात संपन्न झालेला आहे। विविध क्षेत्रातले ज्यांनी उत्कृष्ट कार्य केलं त्यांचाही या निमित्त गौरव करण्यात आला। तसेच सर्वच पक्षातील सर्व सामाजिक संघटनेतील लोक यावेळी या मिरवणुकीत सहभागी झाले होते। सर्वच पक्षाचे, समाजाचे व विविध क्षेत्रातले सर्वांनीच मिरवणुकीचं आणि शोभायात्रेचं ठिकठिकाणी स्वागत केलं। उंट, घोडे, बैलगाडी, रथ हे सर्वच आणि अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हे सगळं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले आणि अत्यंत आणि मर्दानी खेळ हे सुद्धा या शालेय विद्यार्थ्यांनी साजरे केले।
ते अत्यंत कौतुकास्पद होतं आणि भिंगारमध्ये कधी असे खेळ झाले नाही की सार्वजनिक कार्यक्रमात, तर ते त्या विद्यार्थ्यांनी चांगले सादर केले. आणि नंतर वृंदावन गार्डन येथे स्नेहभोजनाचा व बक्षीस वितरणाचा कार्यक्रमसुद्धा संपन्न झाला. सर्वच मान्यवरांनी मनापासून सगळे कार्यकर्त्याचे व पदाधिकाऱ्याचे कौतुक केले आणि स्नेहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला आणि सर्वांनीच समाजाच्या सर्वच स्तरातील लोकांचे मनापासून कौतुक केले. त्यामुळं हा सोहळा यशस्वी झाला आणि सर्वच माता भगिनींचं सुद्धा सहकार्य लागलं आणि हेच या निमित्ताने यशाचं गमक आहे. आणि म्हणून सकल मराठा समाज सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचं सर्वच क्षेत्रातून कौतुक झालं याचा मनस्वी आनंद आहे. सर्वच उपस्थित राहिले त्याबद्दल समाजाच्या वतीने मनापासून सर्वांचे आभार. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि खरं म्हणजे हा एक असा राजा होता की ज्याला फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं आणि म्हणूनच नव्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडनं जे काही शिकण्यासारखं आहे ते जसं म्हणतात की संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीतला एकतरी ओळीचा अनुभव आयुष्यामध्ये घेतला पाहिजे. त्याच पद्धतीनं शिवाजी महाराजांचा एकतरी गुण माणसांनी आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारला पाहिजे, तरच ती खरी श्रद्धांजली ठरेल. आज हा जो कार्यक्रम सकल मराठा समाजाने आयोजित केला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझ्या वतीनं छत्रपतींना देखील अभिवादन. सर्व समाज बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भिंगार आणि भिंगार पंचक्रोशीतील सर्व सकल मराठा शिवप्रेमी मंडळ आणि सर्व मंडळांनी या ठिकाणी जी सालाबादप्रमाणे शिवजयंती साजरी केली त्या शिवजयंतीच्या निमित्तानं जे समाजाचा एकोपा दाखवला, एक विचाराने सर्वजण एकत्र आलात, असेच यापुढेही एकत्र राहावं, समाजाचे प्रश्न सोडवलेत अशी या ठिकाणी या शिवजयंतीच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. जय जिजाऊ जय श्री. फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भिंगार परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज या ठिकाणी नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समाजातील गुणवंत विविध पदावर कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध पदाधिकारी यांचंही आज समाजाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्याबद्दल मी सर्व भिंगारवासियांना धन्यवाद देतो. राष्ट्रमाता जिजाऊ महिला नागरी पत संस्थेच्या वतीने, महाराष्ट्राचे टंकलेखन संघटना, माझ्या कराळे परिवारांच्या वतीने मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचं नाही आपल्या भारतीयांचं आराध्यदैवत शिवछत्रपती यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्तानं भिंगार आणि भिंगार परिसरातील जे छोटे मोठे गाव आहेत त्या सर्वांच्या वतीनं आज शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. आणि शिवाजी महाराजांनी जे झोपले होते त्यांना उठवले, जे उठले त्यांच्या हातात स्वराज्याची निशाण दिली आणि एक सर्व समाज, सर्व जाती, सर्व धर्म यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि स्वराज्याचं सुराज्य निर्माण करण्याचं मोठं कार्य शिवाजी महाराजांबरोबर संभाजीराजांनी देखील मोठं योगदान दिलेलं आहे. आणि असे सत्पुरुष, महान पुरुष, युगपुरुष, क्रांतीवीर आज आपल्याला मिळालेले आहेत. आपले जे दैवत आहे त्या दैवताची उपासना करणं आपलं काम आहे आणि आज उपासना करण्याचं कार्य या ठिकाणी झालेलं आहे. वास्तविक पाहता सुरुवातीला थोडासा समाजामध्ये विस्कृतपणा वाटला होता निवडणुकीच्या माध्यमातून अनेक माध्यमातून. असा विस्कृतपणा होऊ नये. तर शिवाजी महाराज सगळ्यांकरता काम केलेलं आहे, समाजात विशेष काम केलेलं आहे आणि आता आरक्षणाच्या माध्यमातून सगळे लोक सगळ्यांनी एकत्र राहावं आणि शिवजयंती आनंदाने साजरी करावी. ठीक आहे, 2 मिनिटात तो प्रश्न मिटला, पण अशा घटना घडू नयेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शिवाजी महाराजांना स्वतःच्या वंदन करून माझं बाईक. शिवजयंती निमित्त सर्व भिंगार शहरातील व परिसरातील सर्व समाजातील बांधवांना शुभेच्छा. भिंगार शहर सकल मराठा समाजातर्फे याही वर्षी शिवजयंती उत्साहात व पौराणिक पद्धतीने साजरी करण्यात आली व शासनाचे सर्व नियम काटेकोर पालन करून या जयंतीत सर्व समाज बांधवांनी दिलेली साथ याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.